पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडी शर्यतीचे मैदान नुकतेच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील करवडी या ठिकाणी पार पडले। अमित दुबल युवा प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। करवडी केसरी 2022 या भव्य स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुळशी, पंढरपूर या ठिकाणीचे बैलगाडी शर्यतीच्या मालकांनी सहभाग घेतला। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या बैलगाडी स्पर्धेसाठी सुमारे 100हून अधिक बैलगाड्या या ठिकाणी सामील झाल्या होत्या। या स्पर्धेमध्ये दुदुंडी येथील विशाल शेठ यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला। अत्यंत चुरशीच्या व मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। संपूर्ण शासनाच्या नियमांचं कठोर पालन करून अत्यंत शिस्तबद्धपणे करवडी ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने तसेच अमित दुबल युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीने हे बैलगाडी शर्यतीचा अड्डा पार पडला। यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये रोख, चांदीची ढाल व चषक हे कैलासाशी राजाभाऊ देशपांडे यांच्या स्मरणार्थ देण्यात आली। याचबरोबर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 11,000 रुपये रोख, चांदीची गदा आणि ढाल हे बक्षीस वडोली निळेश्वर येथील युवा नेते सोमनाथ पवार यांच्या वतीने हे देण्यात आले। तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस 7,000 रुपये रोख, चांदीची ढाल तसेच चषक। चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 4,000 रुपये रोख, चांदीची ढाल व चषक। पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 3,000 रुपये रोख, चांदीची ढाल व चषक। तसेच सहाव्या क्रमांकाचे बक्षीस 2,111 रुपये आणि चांदीची ढाल आणि चषक हे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। अंतिम फेरीमध्ये दुदोंडे येथील विशाल शेठ यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला। एकूण 18 गटामध्ये ही स्पर्धा झाली। त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशी या ठिकाणी स्पर्धा झाली आणि यामध्ये अंतिम फेरीमध्ये दुदोंडी जिल्हा सांगली येथील विशाल शेठ यांची तसेच तासवडे तालुका कराड येथील कादंबरी जाधव यांच्या गाडीनं यासह करवडी येथील संपत पिसाळ यांच्या बैलगाडीची स्पर्धा झाली आणि सिद्धनाथ प्रसन्न करवडी राऊतवाडी या गाडीनं सुद्धा फायनलमध्ये प्रवेश केला आणि शिरगाव येथील रुपेश ड्रायव्हर आणि गोवारे येथील जयवंत जाधव या 6 गाड्या या फायनलमध्ये दाखल झाल्या आणि यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आणि यामध्ये सांगली जिल्ह्यातील दुदुंडी येथील या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला। - 18/3/2022 रोजी म्हणजे आज शुक्रवारी करवडी केसरी भव्य दिव्य आणि असं जंगी मैदान पार पडलं। उपस्थित जनसमुदाय कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर, पाटण या ठिकाणून 100हून अधिक गाड्या आल्या होत्या। रितसर 100% मैदान आयोजित झालं। प्रशासनाच्या सर्व नियमांचं अटीचं पालन करून हे मैदान पूर्ण झालं। अत्यंत नेटकं आणि चांगलं नियोजन, अतिशय चांगलं आणि नेटकं नियोजन सर्व करवडी ग्रामस्थ युवकांनी सहकार्य केलं। पोलीस डिपार्टमेंटने सर्व प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला सहकार्य केलं। तरी करवडी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांचा आभारी आहे। यातून सर्व इथं गाड्या ज्या जमल्या 100 गाड्या इथं जमल्या आणि इथं गाड्या अतिशय कुठल्याही बैलाला मारहाण नागरकाठी कुठली केली नाही आणि शासन जे ठरवून दिलं होतं की बैलाला कुठलीही मारहाण करायची नाही आणि जे ग्रामस्थ बघा येतील त्यांचीसुद्धा आम्ही सर्व आमच्या बैलगाड्या शौकीनांनी सगळं पब्लिक बाहेर काढून साईडला करून कुठलाही मनुष्य बैल कुठलाही जखमी अगर कुठला काही झालं नाही आणि व्यवस्थित
आम्हाला सर्व करोडीतील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी अतिशय प्रोत्साहनपर आम्हाला सहकार्य केलं. सर्व पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला सहकार्य केलं. सर्व चॅनलवाले, मीडियावाले, ड्रोनचे फोटोग्राफर ह्यांनी सर्वांनी अतिशय उत्कृष्ट सहकार्य केले आणि जो कुणाचाही निकाला देताना गोंधळ झाला नाही. सर्व कॅमेऱ्यात बघून निकाल दिले आणि अतिशय उत्कृष्ट खेळीमेळीत वातावरणात शासनाचं नियमाच्या पालन करून आम्ही अड्डा पूर्ण केला. आजचे मैदान अमित दुबल युवा या सर्व गावातील सर्व लोकांनी, छोट्या मोठ्या पुढाऱ्यांनी, सर्व युवकांनी सहकार्य केलं. पूर्ण मैदानाचं सहकार्य केलं. निकाल व्यवस्थित झाले. बैलांना काय लाठीमार झाला नाही. सर्व ग्रामस्थांनीही सहकार्य केले. योग्य असा हा करोडीतला अड्डा भव्य आणि दिव्य हा पार पडला. सर्व तहसीलदार, पोलीस यांनीही सहकार्य केले. त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत, रिक्षा संघटना, अमित डुबल युवा मंच सर्व आम्ही आभारी आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेलं बैलगाडी शर्यतीचं मैदान हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील करोडी या ठिकाणी पार पडलं आणि या अत्यंत चुरशीत झालेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगली जिल्ह्यातील नरसिंहपूर जो वाळवा तालुक्यातील आहेत या बैलगाडीनं आणि दुसरा जो बैल होता तो कोरेगाव तालुक्यातील आसनगाव या गावचा या दोन्ही बैलांनी पहिली जी चांदीची गदा आहे ती पटकवलेली आहे आणि अत्यंत चुरशीत झालेल्या या करोडी केसरीचे मानकरी ठरलेले आहेत ही दोन बैलं. आपल्यासोबत मालक आहेत. साहेब, काय सांगाल, पहिला क्रमांक तुम्ही मिळवलेला आहे? पहिला क्रमांक मिळाला आहे. करोडी केसरी झालेलो आहे आम्ही. आमचा बैल सुंदर नरसिंहपूर दुधोंडीकरांच्याकडे नियोजन असतं. आसनगावकरांचा दबंग या दोघांनी 3 फेरे पळून 1 नंबर केलेला आहे फरकानं. त्याबद्दल आम्ही खूप आनंदी झालेलो आहे. चांदीचा गदा पटकवलेला आहे आम्ही. कशी तयारी करता बैलांची? गेल्या 8 वर्ष तर बंदच होतं. हो, बंद होतं. आणि कसं दिनक्रम कसा असतो? दिनक्रम सकाळी उठल्यापासून त्यांच्या म्हणजे आम्ही बरोबरच असतो. काय सकाळी त्यांना खुराक देणे, वैरण, त्यांचं पाणी वगैरे बघणे, दिवसभर मग त्यातच आम्ही वेळ घालवतो. त्यांचा व्यायाम करणे, जर बंद असलं तर त्यांना फेरे वगैरे टाकणे, शर्तीचं नियोजन करणे, असं आमचं ते चालूच असते कायम. त्यांना व्यायाम हे ते पोहणी असं कंटिन्यू चालूच असते. आपल्यासोबत ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर थोडं बोलवा. ड्रायव्हर थरार म्हणजे खरं तर आम्हाला शूट करताना सुद्धा काही सेकंद असं वाटलं की काय कसं हे होतं. कसं असतं थरार म्हणजे पहिल्यापासून डेअरिंगच आहे माझी. बरं, रिस्क काम पहिल्यापासून करत आलोय. किती सेकंदाचा कसा थरार असतो? शेवटच्या अगदी 2-3 सेकंदात मला वाटतं ते हे झालं सगळा विषय. पहिल्यापासून कसं मनावर प्रेशर असतं? कसं असतं काय? प्रेशर घेतलं की गाडी हाण वाटत नाही. बरं प्रेशर कधीच घ्यायचं नाही मनावर. बरं. आणि असला बैल असल्यावर तर प्रेशर कधीच घ्यायचं नाही. आसनगावच्या दबंगसारखा बैल असल्यावर. बरं. छोटे मालक आहेत आणि त्या मालकाने खूप कष्ट केलेले आहेत या बैला घडवण्यासाठी. काय सांगशील? मी एवढंच सांगू शकतो, विनोद काकांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्हाला जो स्वप्नात बैल नव्हता तेव्हा आम्हाला आज मिळाला आहे आणि आजचे ड्रायव्हरचं एवढं सहकार्य हे फक्त आमचे स्वप्न्यांचे बापू असतील त्यांचं पण भरपूर सहकार्य असते. तेजस पाटील गोगाव यांचं पण भरपूर सहकार्य असते. माझे दाजी असतील, परत बैक्या असेल किंवा विशाल, हे सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे मी इथं खेळू शकतो. सहकार्य बरोबर आहे बरं का. खरं तर आज इतकं चांगलं आणि इतक्या टफ फाईट होती सकाळपासून. हो. कशी तयारी करता बैलांची? आम्हाला सकाळपासून रोज अड्ड्यालाच येतो असं नाही. रोज सकाळपासून आमचा उठल्यापासून बैलाच्या नक्कीपासून केसापर्यंत सगळं नियोजन असतं. ज्यावेळेस आम्ही नियोजन करतो त्यावेळेस बैलाला पोरगं म्हणून जपलं जातं आमच्यात. एवढं फक्त नियोजन आम्ही करतो, त्यामुळे आमची बैल टॉपमध्ये पडते. आणि खास करून आम्हाला मोठ्या लोकांचे, हे जुने लोक आहेत बापू वगैरे, यांचं भरपूर सहकार्य असतं आम्हाला. जल्लोष करा, जल्लोष करा. गणपती बाप्पा नाही नको.